गोरगरिबांचे आधारस्तंभ, थोर दानशूर व्यक्तिमत्व, माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या अमृत महोत्सवी जन्मदिनाचे वर्ष अनेक उपक्रमांद्वारे साजरे होत आहेत. पनवेल तालुका पत्रकार विकास मंच या सामाजिक उपक्रमात अग्रभागी असणाऱ्या आणि सक्रिय पत्रकारांच्या नोंदणीकृत संस्थेने लोकनेते सन्माननीय रामशेठ ठाकूर यांच्या अमृत महोत्सवी जन्मदिनाच्या निमित्ताने सामाजिक उपक्रमांची घोषणा केली आहे. या उपक्रमाचा एक भाग म्हणून मंचातील सदस्यांना लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या शुभ हस्ते 5 लाख रुपयांचा अपघात विमा संरक्षण पॉलिसीचे वाटप सोमवारी करण्यात आले. यावेळी पनवेल तालुका पत्रकार विकास मंचाचे अध्यक्ष मंदार दोंदे यांनी या उपक्रमांबाबत माहिती देताना सांगितले की अपघात विमा पॉलिसी वाटप करत असतानाच आगामी महिन्याभरात अमृत महोत्सवी जन्मदिनाच्या औचित्याने 2 सामाजिक उपक्रम साजरे करण्यात येणार आहेत. लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या अंगी असणारा दातृत्वाचा गुण आगामी पिढ्यांना समजावा या उदात्त भावनेने सन्माननीय रामशेठ ठाकूर एक अलौकिक दानशूर व्यक्तिमत्व या विषयावर शालेय विद्यार्थ्यांच्या निबंध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. तसेच पनवेल उरण तालुक्यामध्ये समाजातील प्रत्येक स्तरातल्या विद्यार्थ्याला शिक्षण घेता यावे या उदात्त हेतूने हे शैक्षणिक क्षेत्रात देत असलेल्या अतुलनीय योगदानाबद्दल रामशेठ ठाकूर शिक्षणाची गंगा आणणारे शिक्षण महर्षी या विषयावर देखील विद्यार्थ्यांना निबंध लेखन करता येणार आहे. 1ली ते 5वी, 6वी ते 10वी आणि महाविद्यालयीन गट अशा 3 गटांमध्ये ही स्पर्धा घेण्यात येणार आहे. त्याचबरोबर डिसेंबर महिन्यामध्ये लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या अमृत महोत्सवी वाढदिवसाच्या अनुषंगाने पनवेल परिसरात 75 देशी बहुवार्षिक आणि औषधी वृक्षांची लागवड करण्यात येणार असल्याची घोषणा पनवेल तालुका पत्रकार विकास मंचच्या वतीने यावेळी करण्यात आली. पनवेल तालुका पत्रकार विकास मंचच्या सदस्यांना ओरिएंटल इन्शुरन्स कंपनीच्या अपघात विमा संरक्षण पॉलिसी प्रदान करण्यात आल्या आहेत. या पॉलिसी वितरण कार्यक्रमाला ओरिएंटल इन्शुरन्स कंपनीचे पनवेल शाखा प्रभारी मिथिलेश चौबे, व्यवसाय सहयोगी राजेंद्र शहा, विमा पारदर्शकता प्रतिनिधी प्रतीक शहा यांची देखील उपस्थिती होती. यावेळी पनवेल तालुका पत्रकार विकास मंचाचे अध्यक्ष मंदार दोंदे, सल्लागार विवेक पाटील, उपाध्यक्ष राजेंद्र पाटील, खजिनदार संजय कदम, सरचिटणीस हरेश साठे, प्रवीण मोहकर, दत्ता कुलकर्णी, दीपक घोसाळकर, राजू गाडे यांच्यासह मंचाचे पदाधिकारी आणि सदस्य उपस्थित होते. पनवेलमधील पत्रकार विकास मंच या पत्रकारांच्या संघटनेमार्फत माझ्या रामशेठ ठाकूर यांच्या अमृत महोत्सवी 75व्या वर्षानिमित्तानं विशेष करून 3 प्रकारचे असे कार्यक्रम त्यांनी हातात घेतलेले आहेत. 2 महिने साधारणतः हे कार्यक्रम ते चालणार आहेत. त्यातील पहिला कार्यक्रम आहे की पत्रकार मित्रांच्या सोयीच्या दृष्टीनं त्यांच्या जीवनाला पोषक असल्याच्या 5 लाखाच्या विमा काढणं, त्याने त्याचे फायदा मिळवून देणं आणि अशा या पॉलिसी ज्या आहेत त्याचं वितरण आत्ताच माझ्या हस्ते इथं झालेलं आहे. दुसरं, त्यांनी माझ्या जीवनावर काही निबंध स्पर्धा आयोजित केलेल्या आहेत. 3 गटामध्ये ते करत आहेत आणि त्या दृष्टीनं त्यांना माझ्याविषयी मुलांना काय वाटतं हे जाणून घ्यायची इच्छा दिसते. तर काय जाणतात, कसं काय आहे तो मुलांच्या हे आपण पाहता येईल, आपल्याला काय हरकत नाही. पण त्यांच्या दृष्टीनं की मी जे काम करतो आहे सामाजिक क्षेत्रात आणि त्याचबरोबर शैक्षणिक क्षेत्रात याच्या बाबतीतलं विद्यार्थ्यांपर्यंत पोचावं असा त्यांचा दृष्टिकोन आहे आणि त्या दृष्टीने त्यांनी या स्पर्धा केल्यात. तिसरं अतिशय आणखी महत्त्वाचं आहे की आपल्या देशी झाडं जी आहेत, जशा देशी गायी तशी देशी झाडं फार चांगले असतात. लिंबाचं झाड, वडाचं झाड किंवा साधारणतः लिंबाचं झाड, तर ही झाडं वगैरे देशी झाडं आहेत. ही 75 झाडं नुसती लावायची नाही, लावायची आणि वाढवायची पण, असा एक संकल्प त्यांनी घेतलेला आहे. तिन्ही कार्यक्रम अतिशय चांगले आहेत आणि त्या दृष्टीनं मी त्यांना त्या कार्यक्रमाला त्यांच्या मनापासून हार्दिक शुभेच्छा देतो. दोंदे, विवेक पाटील आणि त्यांचे सर्व सहकारी यांनी हा उपक्रम हातात घेतल्याबद्दल शुभेच्छा आणि हा उपक्रम 100% यशस्वी होईल अशा तुम्हाला शुभेच्छा. धन्यवाद. नमस्कार दर्शक मित्रहो, मी मंदार दोंदे, पनवेल तालुका पत्रकार विकास मंचाचा अध्यक्ष. आज या ठिकाणी आम्ही सन्माननीय रामशेठ ठाकूर साहेबांच्या निवासस्थानी आलेलो आहोत. आज आम्ही त्यांच्या 75व्या वाढदिवसाच्या वर्षाच्या निमित्ताने 3 कार्यक्रमांची घोषणा आणि पैकी एका कार्यक्रमाचं एक्झिक्युशन यासाठी आलेलो आहोत. पहिला कार्यक्रम म्हणजे आमच्या मंचातील तमाम सदस्यांना
5 लाख रुपयांचा अपघात विमा आज आम्ही काढून दिलेला आहे। त्या विमा पॉलिसीचं वाटप सन्माननीय रामशेठ ठाकूर साहेब यांच्या हस्ते आता होणार आहे। त्याच्यानंतरचा दुसरा कार्यक्रम म्हणजे आज आम्ही एक निबंध स्पर्धेची घोषणा करतोय। त्याच्यामध्ये सन्माननीय रामशेठ ठाकूर साहेबांनी जो समाजाला 2 त्यांच्या महत्त्वाच्या गुणांचं एक शिकवण दिलेली आहे, पैकी एक की विषय जो पहिला असणार आहे, सन्माननीय श्री रामशेठ ठाकूर साहेब दानशूर अलौकिक व्यक्तिमत्वाची एक ओळख हा पहिला विषय असणार आहे। आणि दुसरा विषय असणार आहे की शिक्षणाची गंगा पनवेल उरण तालुक्यामध्ये आणून आधुनिक शिक्षण महर्षी म्हणून प्रत्येक पिढीला योग्य शिक्षण देणारे रामशेठ ठाकूर साहेब अशा 2 विषयांचे आम्ही 3 गटात म्हणजे 1ली ते 4थी, 5वी ते 7वी आणि 8वी ते 9वी अशा 3 गटात निबंध स्पर्धा आयोजित केलेली आहे। आणि पुढच्या महिन्यामध्ये आम्ही 75व्या वर्षाच्या अनुषंगानं पनवेल परिसरामध्ये 75 देशी वृक्षांची लागवड करून ती जोपासण्याचा पण करणार आहोत। तर असे ह्या 3 कार्यक्रमांची घोषणा आज मी या निमित्ताने करतोय।